सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली MIDC जळीत कांडची चौकशी आणि पावसाळी कामे नाले सफाई संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आयुक्त साहेब आणखी किती बळींची वाट बघणार आहात असा सवाल चेतन नरोटे यांनी केला। अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी केली। महानगरपालिकेच्या खलतांचं कारभारामुळे किंवा व्यवस्था नसल्यामुळे तब्बल 3-3 तास त्या ठिकाणी गाड्या न पोचल्यामुळे JCB 4 तास न पोचल्यामुळे तिथली कुठलीही सुविधा पाण्याच्या गाड्या ज्या पद्धतीनं रेस्क्यू व्हॅन पाहिजे, त्या कामगारांना किट पाहिजे, त्या कामगाराला ऑक्सिजनचे किट पाहिजे, असं कुठलंही किट त्यांना नसल्यामुळे लोक आतमध्ये घुसू शकले नाहीत। आणि त्याच बघता बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की तिथं 8 माणसांचा त्या ठिकाणी जीव गमावला। आम्ही आत्ता सगळे ते छोटे मुलं बघता ह्या परिवार पूर्ण संपलेला आहे, तो एकटाच आता राहिलेला आहे। तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता जाऊन पत्र दिलेलं आहे की नेहमी अशा घटना झाल्यावर महानगरपालिका जागा होती का खळबळून, मग अशा घटना किती तुम्ही बघणार आहात, किती असे मृत्यू बघणार आहात। ही तर घटना पूर्ण देशभरात झाली की राष्ट्रपतीने ट्विट केलं, पंतप्रधानांनी ट्विट केलं, राहुलजी गांधींनी ट्विट केलं, अगदी जगभरामध्ये देशामध्ये ही आपली घटना प्रसिद्ध झाली। महानगरपालिकेचे त्या ठिकाणी एक प्रकारचं ह्यांचा कारभार सगळा त्या ठिकाणी उघड पडलेला आहे। म्हणून आत्ता आम्ही निवेदनमध्ये रिपोर्ट त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं तुम्ही रेस्क्यू व्हॅन घ्या, पाण्याच्या त्या ठिकाणी खास MIDCमध्ये 24 तास पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन करा, एक्स्ट्रा पाण्याचं त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करा, अशा अनेक त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत। रात्रीचं तुम्ही एक सब स्टेशन त्या ठिकाणी निर्माण करा, त्या ठिकाणी JCB असेल, रेस्क्यू व्हॅन असेल, पाण्याच्या गाड्या असेल, हे सगळं अतिव्यवस्थामध्ये खऱ्या अर्थानं तिथं झालं पाहिजे। अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी केलेलं आहे। जे कुटुंब दगावलं आहे त्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत व्हावी। सोलापूर शहरामध्ये एक पाऊस झाला आणि पाऊस झाल्यावर सगळे नाले ड्रेनेज हे ओव्हरफुल झाले होते, त्यामुळं नाले सोलापूर शहरामध्ये जेवढ्या त्याची स्वच्छता करावी, दुरुस्ती करावी, नाले असेल, ड्रेनेज असेल, हे सगळं स्वच्छता करून लोकांच्या नागरिकांच्या घरात जे पाणी घुसलं आहे ते पाणी थांबावं हे या ठिकाणी आयुक्तांना पत्र दिलं आहे।